तुमच्या MD पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. कल्पना करा की नदीत एक छोटा मासा सापडला आहे. अच्छा. त्याला पाहून तुम्हाला दया येते. तुम्ही त्याला उचलून एका छोट्याशा भांड्यात सुरक्षित ठेवता. बरोबर. विष्णू पुराणाच्या मते करुणेची हीच एक छोटीशी कृती माणसाला पृथ्वीवरील इतर सर्व प्राण्यांपासून वेगळी करते आणि याच कृतीने संपूर्ण जगाला वाचवले. हो, आणि हीच तर या कथेची सर्वात सुंदर गोष्ट आहे. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण देवदत्त पटनायक यांच्या 7 सिक्रेट्स ऑफ विष्णू या पुस्तकातील दुसऱ्या अध्यायावर बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे मत्स्याचे रहस्य. हो, आणि आपला उद्देश हाच आहे की निसर्गाचा कायदा आणि मानवी संस्कृती यातील जो एक खूप महत्त्वाचा फरक आहे तो आपण समजून घ्यावा. खरं तर हा विषय फक्त एका जुन्या कथेपुरता मर्यादित नाहीये. म्हणजे आपण आज जे जीवन जगतोय ना, त्याला समजून घेण्यासाठी ही चर्चा खूप गरजेची आहे. हो ना. म्हणजे आपण सगळे स्वतःला सुसंस्कृत म्हणवतो, पण हे सुसंस्कृत असणं म्हणजे नेमकं काय हे यातून उलगडतं. तर चर्चेची सुरुवात आपण मत्स्यन्याय या संकल्पनेने करूया. चालेल. मत्स्यन्याय म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जंगलाचा कायदा. म्हणजे तोच का की मोठ्या माशाने छोट्या माशाला खाणे? अगदी बरोबर. हा निसर्गाचा अत्यंत मूलभूत असा कायदा आहे. म्हणजे बघा ना, निसर्गात मानवी अर्थाने चूक किंवा बरोबर असं काहीही नसतं. म्हणजे तिथे नीतिमत्ता नसते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो ना. तिथे फक्त एकच नियम चालतो, आणि तो म्हणजे जगण्यासाठी चाललेली धडपड. म्हणजे समजा एखादा ससाणा एखाद्या सापाला पकडतो आणि तो साप समजा अंडी घालण्याच्या तयारीत असेल तरी तो ससाणा त्याला खातोच. अरे रे, आपण मानव म्हणून बघताना म्हणतो की हे किती क्रूर आहे. बरोबर. पण ससाण्याच्या दृष्टीने ती क्रूरता नसतेच मुळी. ती त्याची फक्त जगण्याची गरज असते. अच्छा, म्हणजे निसर्गात सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हाच नियम चालतो तर? होय. प्राणी एकमेकांची पारख करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे तशी क्षमताच नसते. हा जगाचा मूळ स्वभाव आहे. पण मग मला इथे एक प्रश्न पडतो. जिथे ताकदवान नेहमी कमकुवत जीवावर मात करतो, अशा या जगात मग संस्कृती कशी काय निर्माण झाली? आणि तिथेच तर मनूची कथा येते. हिंदू तत्वज्ञानानुसार मनू हा पहिला माणूस मानला जातो. मनू, आणि तो छोटा मासा. बरोबर. हो. तर मनू जेव्हा नदीवर असतो तेव्हा त्याला एक छोटा मासा सापडतो. तो मासा मनूकडे मोठ्या माशांपासून वाचवण्यासाठी मदत मागतो. पण मग मत्स्यन्यायानुसार तर मनूने नुसतं बघत राहायला हवं होतं ना? अगदी बरोबर. निसर्गाचा नियम तेच सांगतो, पण मनू जे करतो ते निसर्गाच्या नियमाच्या अगदी विरुद्ध असतं. म्हणजे तो त्याला वाचवतो? हो. तो त्या माशाला वाचवतो आणि एका लहानशा भांड्यात सुरक्षित ठेवतो. पण त्याने असं का केलं असेल? त्याच्यावर अशी काही सक्ती होती का? नाही ना. आणि तोच तर कळीचा मुद्दा आहे. मनूने माशाला वाचवले कारण त्याच्या मनात सहानुभूती म्हणजे एम्पॅथी निर्माण झाली. अच्छा. त्याला त्या छोट्या माशाची भीती जाणवली. आणि हाच तो क्षण आहे जिथे खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीचा जन्म होतो. बापरे, म्हणजे निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करणे हेच आपल्याला माणूस बनवते तर? हो. बघायला गेलं तर तसंच आहे. मनूने माशाला ठेवण्यासाठी जे पाण्याचे भांडे वापरले ते भांडे म्हणजे सुसंस्कृत समाजाचे प्रतीक आहे. म्हणजे एक प्रकारची कृत्रिम व्यवस्था. अगदी तसंच. एक अशी मानवनिर्मित व्यवस्था जिथे ताकदवानांपासून कमकुवतांचे रक्षण केले जाते. निसर्गाच्या विरोधात जाऊन दुर्बलांना वाचवणे हाच संस्कृतीचा पाया आहे. हे खूपच वेगळं आहे, कारण आपण नेमली ऐकतो की निसर्गाच्या नियमानुसार जगायला हवं, पण इथे तर संस्कृती निसर्गालाच आव्हान देते. आणि या आव्हानातूनच मग धर्म या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा उगम होतो. धर्म? पण इथे धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने नाही ना? नाही, अजिबात नाही. इथे धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. धर्म हा शब्द ध्रुव या संस्कृत धातूपासून आलाय. ध्रुव? त्याचा अर्थ काय होतो? ध्रुव म्हणजे सुरक्षित करणे किंवा एकत्र बांधून ठेवणे. म्हणजे बघा, जंगलाचा कायदा न पाळण्याचा माणसाने घेतलेला जाणीवपूर्वक निर्णय म्हणजे धर्म. वाव, म्हणजे धर्म ही एक निवड आहे तर? हो. जेव्हा आपण मत्स्यन्यायाचे पालन करतो तेव्हा आपण पशु किंवा प्राणी असतो. म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणारे. बरोबर. पण जेव्हा आपण धर्माची निवड करतो, कमकुवतांना वाचवतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने पुरुष म्हणजेच माणूस बनतो. हाच मानवी अस्तित्वाचा खरा उद्देश आहे. हे खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. माणसाकडेच फक्त निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. हो ना. प्राण्यांना ती निवड करता येत नाही.
पण मला इथे एक शंका आहे. मगाशी तुम्ही त्या भांड्याबद्दल बोललात, हो, मनूचं भांडे. पण ते भांडे ही मनूची मालमत्ता आहे ना, म्हणजे प्रॉपर्टी. बरोबर आहे. आणि जर आपण प्राण्यांचा विचार केला तर प्राणी सुद्धा आपला एक प्रदेश किंवा टेरिटरी राखून असतात. हो, अन्न आणि जोडीदार मिळवण्यासाठी. मग जर मालमत्ता ही प्राण्यांच्या प्रदेशासारखीच असेल तर मग संस्कृती वेगळी कशी? हां, तर तोच जंगलाचा कायदा झाला ना. हा खूपच भेदक प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर हीच तर विष्णूसमोरील सर्वात मोठी अडचण आहे. कोणती अडचण? की अशा जगात धर्म टिकवून ठेवणे, जे जग वारंवार आपल्या मूळ पशुप्रवृत्तीकडे ओढले जाते. कारण संस्कृतीतही नकळतपणे प्राण्यांच्या या प्रवृत्ती लपलेल्या असतातच. मग यावर उपाय काय? उपाय आहे कल्पना आणि सहानुभूती. जेव्हा मानवाची कल्पनाशक्ती आणि सहानुभूती एकत्र येतात तेव्हा मालमत्ता सर्वांना सामावून घेते. म्हणजे जसं मनूने त्या माशाला आपल्या भांड्यात जागा दिली. अगदी बरोबर. तो झाला धर्म. पण जेव्हा मालमत्तेबाबत भीती आणि लोभ वाढतो तेव्हा ती ओरबाडून घेणारी बनते. अच्छा, आणि तो झाला अधर्म. हो, आणि म्हणूनच विष्णूला सतत लक्ष ठेवावं लागतं. आता आपण कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया. मला स्वतःलाही ही कथा वाचताना या भागाचं खूप आश्चर्य वाटलं होतं. कोणता भाग? तो मासा मोठा होण्याचा भाग. म्हणजे मनूने वाचवलेला तो छोटा मासा हळूहळू खूप मोठा होऊ लागतो. हो, खूपच वेगाने मोठा होतो तो. म्हणजे सुरुवातीला तो भांड्यातून तलावात जातो, मग तलावातून नदीत आणि थेट महासागरात पोचतो. हे कसं शक्य आहे? या कथेतील हा विरोधाभास काय सांगतो? खरं तर हा कथेतील एक खूप महत्वाचा टप्पा आहे. तो मासा मोठा होतो आणि शेवटी मनूला एका प्रलयाची म्हणजे महापुराची पूर्वसूचना देतो. अरे बापरे, महापूर! हो, तो मनूला सांगतो की आता एक मोठी बोट बांधून तयार ठेव, कारण हा मासा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहेत. काय सांगताय? म्हणजे तो छोटा मासा साक्षात विष्णू होता? होय, आणि यातून मिळणारा धडा खूप मोठा आहे. जेव्हा तुम्ही धर्माचे आचरण करता तेव्हा तुम्ही नकळत ईश्वराला तुमच्या आयुष्यात आमंत्रित करत असता. वाह! जे सुरुवातीला केवळ एक छोटंसं दयेचे कृत्य वाटत असते ते आयुष्यातील सर्वात मोठा आध्यात्मिक साक्षात्कार बनून समोर येते. म्हणजे आपली एक छोटीशी कृती आपल्याला देवापर्यंत पोहोचवू शकते. हे खूपच सुंदर आहे. हो ना? पण पुढे काय होतं? तो महापूर खरोखरच येतो का? हो, महापूर येतो आणि प्रलय होतो. मला इथे एक गोष्ट आठवतीये. ही प्रलयाची कथा ऐकताना मला नोहाच्या आर्क्सची म्हणजे नोहाच्या बोटीची कथा आठवली. हो, जगातील अनेक संस्कृतींमध्ये अशा महापुराच्या कथा आहेत. मग आपली हिंदू कथा आणि त्या पाश्चिमात्य कथा एकच आहेत का? कथा मिळती जुळती नक्कीच वाटते, पण हिंदू कथेचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. तो कसा काय? इतर कथांमध्ये महापूर हा बहुधा माणसांच्या पापांची शिक्षा म्हणून दाखवला जातो. देव रागवतो असं म्हणतात. हो, बरोबर. पण हिंदू विचारधारेत प्रलय ही कोणती शिक्षा नाहीये, हा एका कालचक्राचा नैसर्गिक शेवट आहे. अच्छा, म्हणजे जसं जुनं वर्ष संपून नवीन सुरू होतं तसं. अगदी तसंच. जुनं संपल्याशिवाय नवीन चक्र सुरू कसं होणार? त्यामुळे नवीन जग निर्माण करण्यासाठी हा एक रिसेट आहे असं म्हणूया. एक प्रकारचा रिस्टार्ट. हो, आणि इथे विष्णू केवळ मनूलाच वाचवत नाहीत, ते वेदांचे म्हणजेच ज्ञानाचे देखील रक्षण करतात. ज्ञानाचे रक्षण? ते का? कारण जेव्हा नवीन जग उभी राहील तेव्हा ते अज्ञानावर नाही तर शहाणपणावर आणि ज्ञानावर उभे राहावे, ही त्यामागची धारणा आहे. हे खूपच लॉजिकल आहे. कारण ज्ञान नसेल तर आपण परत जंगलाच्या कायद्याकडे जाऊ. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. पण या प्रलयाच्या काळात एक राक्षस पण येतो ना, शंखासूर नावाचा. हो, बरोबर आठवलत. प्रलयाच्या काळात जेव्हा सगळीकडे पाणी आणि गोंधळ असतो तेव्हा हा शंखासूर नावाचा राक्षस वेद चोरतो. अरे बापरे. हो, आणि तो वेद चोरून समुद्राच्या तळाशी जाऊन लपतो. म्हणजे त्याला माणसाकडून ज्ञान हिरावून घ्यायचं असतं. हो, जर ज्ञानच नसेल तर माणसं पुन्हा प्राण्यांसारखी वागतील हे त्याला माहीत असतं. मग विष्णू काय करतात? मग विष्णू मत्स्य अवतारात म्हणजे त्या महाकाय माशाच्या रूपात समुद्राच्या तळाशी जातात. तिथे ते शंखासुराचा वध करतात आणि वेद परत मिळवतात. वा, या रूपकाचा अर्थ असा की ज्या ज्ञानावर आपला धर्म आणि संस्कृती टिकून आहे त्याचे रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी महाप्रलयही ते ज्ञान नष्ट करू शकत नाही. खरंच आजची ही चर्चा खूपच सखोल आणि विचार करायला लावणारी होती. आपण एका छोट्या माशाच्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि मानवी संस्कृतीच्या गाभाऱ्यात पोहोचलो. हो, खरंय. म्हणजे
मत्स्याचे रहस्य हेच आहे का की ज्या क्षणी तुम्ही स्पर्धेऐवजी करुणेची निवड करता त्याच क्षणी तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस बनता? नक्कीच. आणि हे जग नेहमीच पुन्हा एकदा जंगल बनण्याच्या उंबरठ्यावर उभे असते असंही यातून दिसतं ना? हो, हे तुम्ही अगदी अचूक पकडलत. आजची प्रत्येक संस्था, प्रत्येक कायदा, प्रत्येक व्यवस्था ही एक प्रकारचं छोटं पाण्याचं भांडेच आहे. म्हणजे मनूच्या भांड्यासारखं. हो ना. हे भांडे कुठल्या तरी छोट्या माशाला मोठ्या माशापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मानवी संस्कृती म्हणजे दुसरं काही नसून हीच व्यवस्था आहे. आणि ती नेहमीच धोक्यात असते नाही का? हो, ती कायम धोक्यात असते. जर आपण ती टिकवली नाही तर जंगलाचा कायदा परत यायला वेळ लागणार नाही. पॉडकास्टमध्ये खरंच. स्वागत आहे. हे सगळं ऐकल्यावर एक कल्पना गोष्ट करा नक्कीच की डोक्यात घर नदीत करून एक राहते. छोटा मासा आपण सापडलाय. माणुसकी अच्छा. हा शब्द त्याला खूप पाहून सहज तुम्हाला वापरतो. दया येते. पण तो टिकवून तुम्ही त्याला ठेवणं उचलून एका किती महत्त्वाचं छोट्याशा आहे भांड्यात हे सुरक्षित आज ठेवता. जाणवलं. बरोबर, अगदी बरोबर. विष्णू पुराणाच्या मत्स्याचे मते रहस्य करुणेची हे आहे हीच एक की माणूस छोटीशी कृती असणे ही केवळ एक माणसाला जैविक पृथ्वीवरील वस्तुस्थिती इतर नाहीये. सर्व ती एक प्राण्यांपासून रोजची वेगळी निवड करते. आहे. लहान आणि याच माशाला कृतीने खाणे शक्य संपूर्ण असूनही जगाला त्याचे वाचवले. रक्षण करण्याची आणि ती हीच निवड तर या आहे. कथेची हो, सर्वात आणि ती सुंदर निवड गोष्ट आहे. आपण रोज केली नक्कीच. पाहिजे. नक्कीच. तर आजच्या या आजच्या या सखोल संवादातून चर्चेत खूप काही आपण शिकायला मिळालं. देवदत्त जर पटनायक तुम्हाला यांच्या पुढील पॉडकास्ट Seven ऐकायचं असेल Secrets of तर कृपया विष्णू तुमच्या या MD पॉडकास्ट पुस्तकातील चॅनलला दुसऱ्या सबस्क्राईब करा. अध्यायावर बोलणार आहोत. ज्याचं नाव आहे मत्स्याचे रहस्य. हो, आणि आपला उद्देश हाच आहे की निसर्गाचा कायदा आणि मानवी संस्कृती यातील जो एक खूप महत्वाचा फरक आहे तो आपण समजून घ्यावा. खरं तर हा विषय फक्त एका जुन्या कथेपुरता मर्यादित नाहीये. म्हणजे आपण आज जे जीवन जगतोय ना त्याला समजून घेण्यासाठी ही चर्चा खूप गरजेची आहे. हो ना. म्हणजे आपण सगळे स्वतःला सुसंस्कृत म्हणवतो, पण हे सुसंस्कृत असणं म्हणजे नेमकं काय हे यातून उलगडतं. तर चर्चेची सुरुवात आपण मत्स्यन्याय या संकल्पनेने करूया. चालेल. मत्स्यन्याय म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जंगलाचा कायदा. म्हणजे तोच का की मोठ्या माशाने छोट्या माशाला खाणे? अगदी बरोबर. हा निसर्गाचा अत्यंत मूलभूत असा कायदा आहे. म्हणजे बघा ना, निसर्गात मानवी अर्थाने चूक किंवा बरोबर असं काहीही नसतं. म्हणजे तिथे नीतिमत्ता नसते असं म्हणायचंय का तुम्हाला? हो ना. तिथे फक्त एकच नियम चालतो आणि तो म्हणजे जगण्यासाठी चाललेली धडपड. म्हणजे समजा एखादा ससाणा एखाद्या सापाला पकडतो आणि तो साप समजा अंडी घालण्याच्या तयारीत असेल तरी तो ससाणा त्याला खातोच. अरे रे. आपण मानव म्हणून बघताना म्हणतो की हे किती क्रूर आहे. बरोबर. पण ससाण्याच्या दृष्टीने ती क्रूरता नसतेच मुळी. ती त्याची फक्त जगण्याची गरज असते. अच्छा. म्हणजे निसर्गात सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हाच नियम चालतो तर? होय, प्राणी एकमेकांची पारख करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे तशी क्षमताच नसते. हा जगाचा मूळ स्वभाव आहे. पण मग मला इथे एक प्रश्न पडतो. जिथे ताकदवान नेहमी कमकुवत जीवावर मात करतो अशा या जगात मग संस्कृती कशी काय निर्माण झाली? आणि तिथेच तर मनूची कथा येते. हिंदू तत्वज्ञानानुसार मनू हा पहिला माणूस मानला जातो. मनू. आणि तो छोटा मासा. बरोबर. हो. तर मनू जेव्हा नदीवर असतो तेव्हा त्याला एक छोटा मासा सापडतो. तो मासा मनूकडे मोठ्या माशांपासून वाचवण्यासाठी मदत मागतो. पण मग मत्स्यन्यायानुसार तर मनूने नुसतं बघत राहायला हवं होतं ना? अगदी बरोबर. निसर्गाचा नियम तेच सांगतो. पण मनू जे करतो ते निसर्गाच्या नियमाच्या अगदी विरुद्ध असतं. म्हणजे तो त्याला वाचवतो. हो. तो त्या माशाला वाचवतो आणि एका लहानशा भांड्यात सुरक्षित ठेवतो. पण त्याने असं का केलं असेल? त्याच्यावर अशी काही सक्ती होती का? नाही ना. आणि तोच तर कळीचा मुद्दा आहे. मनूने माशाला वाचवले कारण त्याच्या मनात सहानुभूती म्हणजे एम्पॅथी निर्माण झाली. अच्छा. त्याला त्या छोट्या माशाची भीती जाणवली. आणि हाच तो क्षण आहे जिथे खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीचा जन्म होतो. बापरे. म्हणजे निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करणे हेच आपल्याला माणूस बनवते तर? हो. बघायला गेलं तर तसंच आहे. मनूने माशाला ठेवण्यासाठी जे पाण्याचे भांडे वापरले ते भांडे म्हणजेच सुसंस्कृत समाजाचे प्रतीक आहे. म्हणजे एक प्रकारची कृत्रिम व्यवस्था. अगदी तसंच. एक अशी मानवनिर्मित व्यवस्था जिथे ताकदवानांपासून कमकुवतांचे रक्षण केले जाते. निसर्गाच्या विरोधात जाऊन दुर्बलांना वाचवणे हाच संस्कृतीचा पाया आहे. हे खूपच वेगळं आहे. कारण आपण नेमली ऐकतो की निसर्गाच्या नियमानुसार जगायला हवं. पण इथे तर संस्कृती निसर्गालाच आव्हान देते. आणि या आव्हानातूनच मग धर्म या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा उगम होतो. धर्म? पण इथे धर्म म्हणजे रिलिजन या अर्थाने नाही ना? नाही, अजिबात नाही. इथे धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. धर्म हा शब्द ध्रुव
या संस्कृत धातूपासून आलाय. ध्रुव? त्याचा अर्थ काय होतो? ध्रुव म्हणजे सुरक्षित करणे किंवा एकत्र बांधून ठेवणे. म्हणजे बघा, जंगलाचा कायदा न पाळण्याचा माणसाने घेतलेला जाणीवपूर्वक निर्णय म्हणजे धर्म. वाव, म्हणजे धर्म ही एक निवड आहे तर? हो, जेव्हा आपण मत्स्य न्यायाचे पालन करतो तेव्हा आपण पशु किंवा प्राणी असतो. म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणारे. बरोबर. पण जेव्हा आपण धर्माची निवड करतो, कमकुवतांना वाचवतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने पुरुष म्हणजेच माणूस बनतो. हाच मानवी अस्तित्वाचा खरा उद्देश आहे. हे खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. माणसाकडेच फक्त निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. हो ना, प्राण्यांना ती निवड करता येत नाही. पण मला इथे एक शंका आहे. मगाशी तुम्ही त्या भांड्याबद्दल बोललात. हो, मनूचं भांडे. पण ते भांडे ही मनूची मालमत्ता आहे ना, म्हणजे प्रॉपर्टी. बरोबर आहे. आणि जर आपण प्राण्यांचा विचार केला तर प्राणी सुद्धा आपला एक प्रदेश किंवा टेरिटरी राखून असतात. हो, अन्न आणि जोडीदार मिळवण्यासाठी. मग जर मालमत्ता ही प्राण्यांच्या प्रदेशासारखीच असेल तर मग संस्कृती वेगळी कशी? हां, तर तोच जंगलाचा कायदा झाला ना? हा खूपच भेदक प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर हीच तर विष्णूसमोरील सर्वात मोठी अडचण आहे. कोणती अडचण? की अशा जगात धर्म टिकवून ठेवणे, जे जग वारंवार आपल्या मूळ पशुप्रवृत्तीकडे ओढले जाते. कारण संस्कृतीतही नकळतपणे प्राण्यांच्या या प्रवृत्ती लपलेल्या असतातच. मग यावर उपाय काय? उपाय आहे कल्पना आणि सहानुभूती. जेव्हा मानवाची कल्पनाशक्ती आणि सहानुभूती एकत्र येतात तेव्हा मालमत्ता सर्वांना सामावून घेते. म्हणजे जसं मनूने त्या माशाला आपल्या भांड्यात जागा दिली. अगदी बरोबर. तो झाला धर्म. पण जेव्हा मालमत्तेबाबत भीती आणि लोभ वाढतो तेव्हा ती ओरबाडून घेणारी बनते. अच्छा, आणि तो झाला अधर्म. हो, आणि म्हणूनच विष्णूला सतत लक्ष ठेवावं लागतं. आता आपण कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया. मला स्वतःलाही ही कथा वाचताना या भागाचं खूप आश्चर्य वाटलं होतं. कोणता भाग? तो मासा मोठा होण्याचा भाग. म्हणजे मनूने वाचवलेला तो छोटा मासा हळूहळू खूप मोठा होऊ लागतो. हो, खूपच वेगाने मोठा होतो तो. म्हणजे सुरुवातीला तो भांड्यातून तलावात जातो, मग तलावातून नदीत आणि थेट महासागरात पोचतो. हे कसं शक्य आहे? या कथेतील हा विरोधाभास काय सांगतो? खरं तर हा कथेतील एक खूप महत्वाचा टप्पा आहे. तो मासा मोठा होतो आणि शेवटी मनूला एका प्रलयाची म्हणजे महापुराची पूर्वसूचना देतो. अरे बापरे! महापूर. हो, तो मनूला सांगतो की आता एक मोठी बोट बांधून तयार ठेव, कारण हा मासा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहेत. काय सांगताय? म्हणजे तो छोटा मासा साक्षात विष्णू होता? होय, आणि यातून मिळणारा धडा खूप मोठा आहे. जेव्हा तुम्ही धर्माचे आचरण करता तेव्हा तुम्ही नकळत ईश्वराला तुमच्या आयुष्यात आमंत्रित करत असता. वाह! जे सुरुवातीला केवळ एक छोटंसं दयेचे कृत्य वाटत असते ते आयुष्यातील सर्वात मोठा आध्यात्मिक साक्षात्कार बनून समोर येते. म्हणजे आपली एक छोटीशी कृती आपल्याला देवापर्यंत पोहोचवू शकते. हे खूपच सुंदर आहे. हो ना? पण पुढे काय होतं? तो महापूर खरोखरच येतो का? हो, महापूर येतो आणि प्रलय होतो. मला इथे एक गोष्ट आठवतीये. ही प्रलयाची कथा ऐकताना मला नोहाच्या आर्क्सची म्हणजे नोहाच्या बोटीची कथा आठवली. हो, जगातील अनेक संस्कृतींमध्ये अशा महापुराच्या कथा आहेत. मग आपली हिंदू कथा आणि त्या पाश्चिमात्य कथा एकच आहेत का? कथा मिळती-जुळती नक्कीच वाटते, पण हिंदू कथेचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. तो कसा काय? इतर कथांमध्ये महापूर हा बहुधा माणसांच्या पापांची शिक्षा म्हणून दाखवला जातो. देव रागवतो असं म्हणतात. हो, बरोबर. पण हिंदू विचारधारेत प्रलय ही कोणती शिक्षा नाहीये, हा एका कालचक्राचा नैसर्गिक शेवट आहे. अच्छा, म्हणजे जसं जुनं वर्ष संपून नवीन सुरू होतं तसं. अगदी तसंच. जुनं संपल्याशिवाय नवीन चक्र सुरू कसं होणार? त्यामुळे नवीन जग निर्माण करण्यासाठी हा एक रिसेट आहे असं म्हणूया. एक प्रकारचा रिस्टार्ट. हो, आणि इथे विष्णू केवळ मनूलाच वाचवत नाहीत, ते वेदांचे म्हणजेच ज्ञानाचे देखील रक्षण करतात. ज्ञानाचे रक्षण. ते का? कारण जेव्हा नवीन जग उभी राहील तेव्हा ते अज्ञानावर नाही तर शहाणपणावर आणि ज्ञानावर उभे राहावे, ही त्यामागची धारणा आहे. हे खूपच लॉजिकल आहे. कारण ज्ञान नसेल तर आपण परत जंगलाच्या कायद्याकडेच जाऊ. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. पण या प्रलयाच्या काळात एक राक्षस पण येतो ना, शंखासूर नावाचा. हो, बरोबर आठवलत. प्रलयाच्या काळात जेव्हा सगळीकडे पाणी आणि गोंधळ असतो तेव्हा हा शंखासूर नावाचा राक्षस वेद चोरतो. अरे बापरे. हो, आणि तो वेद चोरून समुद्राच्या तळाशी जाऊन लपतो.
म्हणजे त्याला माणसाकडून ज्ञान हिरावून घ्यायचं असतं. हो, जर ज्ञानच नसेल तर माणसं पुन्हा प्राण्यांसारखी वागतील हे त्याला माहीत असतं. मग विष्णू काय करतात? मग विष्णू मत्स्य अवतारात म्हणजे त्या महाकाय माशाच्या रूपात समुद्राच्या तळाशी जातात. तिथे ते शंखासुराचा वध करतात आणि वेद परत मिळवतात. वा, या रूपकाचा अर्थ असा की ज्या ज्ञानावर आपला धर्म आणि संस्कृती टिकून आहे त्याचे रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी महाप्रलयही ते ज्ञान नष्ट करू शकत नाही. खरंच आजची ही चर्चा खूपच सखोल आणि विचार करायला लावणारी होती. आपण एका छोट्या माशाच्या गोष्टीपासून सुरुवात केली आणि मानवी संस्कृतीच्या गाभाऱ्यात पोहोचलो. हो, खरंय. म्हणजे मत्स्याचे रहस्य हेच आहे का की ज्या क्षणी तुम्ही स्पर्धेऐवजी करुणेची निवड करता त्याच क्षणी तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस बनता. नक्कीच. आणि हे जग नेहमीच पुन्हा एकदा जंगल बनण्याच्या उंबरठ्यावर उभे असते असंही यातून दिसतं ना. हो, हे तुम्ही अगदी अचूक पकडलत. आजची प्रत्येक संस्था, प्रत्येक कायदा, प्रत्येक व्यवस्था ही एक प्रकारचं छोटं पाण्याचं भांडेच आहे. म्हणजे मनूच्या भांड्यासारखं. हो ना. हे भांडे कुठल्या तरी छोट्या माशाला मोठ्या माशापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मानवी संस्कृती म्हणजे दुसरं काही नसून हीच व्यवस्था आहे. आणि ती नेहमीच धोक्यात असते नाही का. हो, ती कायम धोक्यात असते. जर आपण ती टिकवली नाही तर जंगलाचा कायदा परत यायला वेळ लागणार नाही. खरंच हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट नक्कीच डोक्यात घर करून राहते. आपण माणुसकी हा शब्द खूप सहज वापरतो, पण तो टिकून ठेवणं किती महत्वाचं आहे हे आज जाणवलं. अगदी बरोबर. मत्स्याचे रहस्य हे आहे की माणूस असणे ही केवळ एक जैविक वस्तुस्थिती नाहीये, ती एक रोजची निवड आहे. लहान माशाला खाणे शक्य असूनही त्याचे रक्षण करण्याची ती निवड आहे. हो, आणि ती निवड आपण रोज केली पाहिजे. नक्कीच. आजच्या या संवादातून खूप काही शिकायला मिळालं. जर तुम्हाला पुढील पॉडकास्ट ऐकायचं असेल तर कृपया तुमच्या MD पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा.